काजव्यांची रात्र अनुभवण्यासाठी आम्ही निघालो भंडारदऱ्याला. पार्किंगमध्ये गेलो तर लक्षात आलं गाडी पंक्चर आहे. मग आमचा थोडा मूड ऑफच झाला. ते काढून निघणं भागच होतं. ते काढलं आणि प्रवासाची सुरुवात झाली भंडारदऱ्याच्या दिशेने. दरवर्षी जाऊ जाऊ म्हणत यावर्षी फायनली मुहूर्त लागला. सर्व बाजूनी हिरवळ, मध्येच पाणी, एवढा भारी निसर्ग अनुभवत आम्ही पोहोचलो उडदावणे या गावात. तिथे गेल्यावर आम्ही ज्यांच्याकडे बुकिंग केलं होतं त्यांनी पोहोचल्या मस्त असा चहा आणून दिला. आणि ही अशी किटली मी बऱ्याच वर्षांनी बघत होते आणि या जुन्या वस्तू आहेत ना, त्या बघायला खरंच खूप छान वाटतं. आम्ही कुठेही जाऊ, भांडीकुंडीच खेळू असं असतं आमच्या रिधिमाचं. तिचं बघून आजूबाजूची 4 मुलंही तिथे खेळायला जमा झाली. नंतर आम्ही निघालो तिथल्या गावात फेरफटका मारायला. माझ्या मागे जे आहे ना, ते आहे कळसुबाईचं शिखर. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी बरीच करवंदाची झाडे होती. आम्ही तिथली करवंद तोडून खाल्ली आणि या छोट्या छोट्या गोष्टी खरंच खूप आनंद देऊन जातात. जेवण करून आम्ही निघालो काजवे बघायला. तिथं काजवे बघण्याचा अनुभव माझा पहिलाच, पण हा अनुभव घेण्यासारखा आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात काजवे दिसतात. आणि आम्ही थांबलेलो या माझ्या मागे असलेल्या टेंटमध्ये. 800 रुपये पर हेड असा त्याचा रेट होता, ज्यामध्ये जेवण, चहा पाणी, नाश्ता असं इन्क्लुडेड होतं. तिथून निघालो तर रस्त्यात एक छान असा स्पॉट दिसला. मग काय, लगेच गाडी थांबवली आणि तिथे जाऊन मस्त मजा मस्ती केली, फोटोज काढले आणि थोडा टाईमपास करून आम्ही तिथून निघालो अमृतेश्वर देवस्थान रतनगड इथे. तर हे मंदिर हे प्राचीन शिवमंदिर आहे आणि खरंच खूप बघण्यासारखं आहे. आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा तिथे बरीच गर्दी होती. मंदिराचा आजूबाजूचा परिसर आम्ही बघत होतो. नंतर माहीत नाही, पण तिथली गर्दी अचानक गायब झाली. तेव्हा मी हा मस्त असा मंदिराचा व्हिडिओ घेतला. छान असं दर्शन करून आम्ही तिथून निघालो तर ह्या माकडाच्या आमच्या अशा माकडुड्या झाडावर चालू होत्या. तिथून निघालो तर रस्त्यात ही श्रीकृष्णाची छान अशी मूर्ती होती. आम्ही तिथल्याही मंदिरात गेलो आणि तिथून निघालो घराच्या दिशेने. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.